नमस्कार. आपण ऐकत आहात करार एका लग्नाचा भाग 67. हे काय ग केतू, ही कसली शिक्षा? प्राचू डोक्यावर हातच मारून घेत बोलते. हीच तर त्याची खरी ओळख आहे. त्याची असलीयत कॉलेज समोर आली. पण मला वाटलं नव्हतं कधी तो मास्कवाला इतक्या खालच्या लेवलला जाईल. केतकीही हैराण झालेली होती. मग आता आता काय ठरवलं आहेस तू? प्राजू काळजीनं बोलते. त्याने आतापर्यंत माझा फक्त अपमानच केला. माझ्या आईमध्ये व माझ्यात भांडणं लागण्यात ही हाच कारणीभूत होता. पण आता बाद झालं. त्याला आता जे हवंय तेच मी देणार. सी मिस्टर मास्क, तुझी बदनामी कॉलेजमध्ये नाही केली तर मी माझं नाव केतकी रणवीर गायकवाड नाही लावणार. प्राजू, मी आत्ता या क्षणी तुझ्याशी बेट लावते. पुढच्या 8 दिवसातच तो कॉलेजला तोंडही दाखवू शकणार नाही. तुझी बेट मला मान्य आहे. पुढे काय होते, प्राजू बोलते. आणि दोघी तिथून जायला निघतात. काय भूकंप आला आहे का, की कुठे आग लागली? सर्व मुली माझ्याकडे अशा का पाहत आहेत? इकडे नोटीस बोर्डकडे येताना अभिही वैतागला होता त्या नजरांना. आपल्याला तिथं गेल्याशिवाय काही कळणार नाही. चल लवकर, म्हणत सुमित त्याला पळवत असतो. तोच इकडून या दोघी व तिकडून हे एकाच वेळी कॉलेजच्या पायऱ्यांजवळ येतात आमने सामने. तशी दोघांची नजरानजर होते. तसं ती त्याला खुन्नस नसून पुढे निघून जाते. आता हिला काय झालं, तो मनात बोलतो आणि नोटीस बोर्डकडे जातो. भावा, हे काय नवीन आता? असली कसली शिक्षा? सुमित बोर्ड वाचून त्याच्यावरच रागवतो. अरे पण सुम्या, मी तर सकाळपासून तुमच्याबरोबर आहे. मी असली कशाला तिला शिक्षा देईल? तोही बोर्ड वाचून भांबावतो. पण मित्रा, तुझी तर त्या शिक्षेखाली साईन आहे. काय मित्रा, मज्जा आहे. सुहास त्याला चिडवायला लागतो. हो ना, आम्हाला फसवून तू जर ही लावली असशील आणि आता खोटं बोलत असशील आमच्याशी तर आम्हाला काय माहीत? आता ओजसही सामील होतो. अरे गप बसा. तो म्हणतोय ना त्याने हे केलं नाही, तर कशाला खोटा आरोप लावत आहात? सुमित त्या दोघांवर चिडतो. माझा विश्वास आहे त्याच्यावर. तो असलं काम नक्कीच करणार नाही. एक वेळ तो फ्लर्ट करेल, पण मुलीवर कुठल्याही जबरदस्ती करत अशी किस मागणार नाही. सुमित अभिची बाजू घेत बोलतो. मग हा नोटीस बोर्ड का खोटं बोलत आहे? त्यांचा क्लासमेट कम दुश्मन राघव येत बोलतो. सरळ सरळ नोटीस बोर्डवर लिहिलं आहे की त्या ज्युनियर केतकीला दुपारी 1 वाजता त्याच आखाड्यात येऊन तुमच्या पैलवान मित्राला किस, तेही ओठांवर किस करायचं आहे. तो बोर्ड वाचत बोलतो. राघव, हे जे तू केलं आहेस ते खूप वाईट आहे. मला जर पुरावा मिळाला ना की हे सर्व तू केलं आहेस तर... अभि आपल्या रागातच मुठी आवळत बोलतो आणि निघून जातो. पुरावा? तोही माझ्या विरोधात? मिळाला तर ना? राघव कुस्तीत हसत तिथून निघून जातो. सुमित व त्याच्या दोस्त मंडळींना ही कळतं की या प्रकरणामागे नक्कीच हा राघवच आहे, पण तेही काही न बोलता निघून जातात. समजतो कोण हा स्वतःला? प्ले बॉय असेल तो त्याच्या घरी. ती चरफडत बडबडतच करत बास्केटबॉलच्या मैदानात इरझाऱ्या घालत होती. माझ्याशी असले पंगा घेऊन मिस्टर मास्क खूप मोठी दुश्मनी पत्करली आहे. लवकरच तुम्हाला कळेल ही केतकी रणवीर गायकवाड काय चीज आहे. अगं बस कर ना केतू. प्राजू कधीपासून तिला थांबवत असते, पण ती काही केल्या थांबत नव्हती. तोच प्राजूला समोरून रागात येत असलेला अभि दिसतो. तशी ती घाबरून जरा दूर जाऊन उभी राहते. मिस पाडेगाव, तो तिला हाक मारतो. तशी ती मागे वळायला जाते, पण तिच्या हिल्स तेवढ्या तुटतात. त्या तरी किती वेळ बिचाऱ्या तग धरून बसणार हिच्या त्या वाकड्या पावलांपुढे. पण त्यामुळे असं होतं की तिचा तोल जातो. त्यामुळे ती त्याच्या अंगावर पडणार तसं तो सावरतो, पण या गडबडीत त्याचे ओठ तिच्या ओठांवर टेकले जातात. ती डोळे बंद करून तशीच उभी असते. त्याचवेळी हा इतका चिडला आहे हे पाहून मुलं काही आणि त्याचे मित्र ही त्याच्या मागे मागे आलेले असतात. ते नेमकं हा सीन पाहतात. सर्वांना वाटत असतं की तिने खरीच शिक्षा स्वीकारली आहे आणि म्हणून ते सर्व तोंडाचा आ करून पाहत असतात. प्राजूलाही काही सुचत नाही. ती तिथूनच पळतच जाते आकांक्षाला बोलवायला. इकडे आकांक्षाला या सर्व गोष्टींचा काहीच पत्ता नसतो. तिचं प्रॅक्टिकल असल्याने ती गेले 2 तास बिझीच असते. पण प्रॅक्टिकल सुटल्यावर अचानक कॉलेजमध्ये तिला इतर मुलींकडून न्यूज कळते. तशी ती धावतच आखाड्यात येते आणि समोरचं दृश्य पाहून हक्काबुक्कीच पाहत राहते. वाटलं नव्हतं की ही इतक्या पुढची असेल. तो मुलगा आहे, त्याने काहीही शिक्षा दिली असेल, पण म्हणून हिने ती लगेच स्वीकारावी का? घोळक्यातील एक मुलगी म्हणते. नाही ग, ती तसलीच आहे.
परवा जेवताना पाहिलं नाही का, ती त्या सुमितकडे कशी पाहत होती. आता त्याच्यामधलं मन भरलं असेल म्हणून त्याला जाळ्यात ओढलं असेल. दुसरी मुलगी, आता उद्या तिसरा मुलगा असेल तर नवल नको हो वाटून घ्यायला, तिसरी मुलगी म्हणते आणि सर्वजणी यावर हसतात. केतकी, तोच एक आवाज येतो. तशी ती डोळे उघडते आणि समोर अभिला पाहून तिला कसं तरीच होतं. तेवढ्यात परत तोच मगाचा आवाज येतो. तशी ती पटकन उभी राहते. तोही नीट उभा राहतो आणि दोघे आवाजाच्या दिशेने पाहायला लागतात. अरे श्री, किती वेळ लागतोय तुला आवरायला? आपल्याला फक्त सुलूजींना भेटायला जायचं आहे. श्रीच्या खोलीत रणवीर बडबड करत बोलतो. बस काका, झालंच 2 मिनिटं. श्री आरशात पाहत केव्हाचा आपल्या केसांना जेल लावत सेट करत होता. आज ते आकांक्षाच्या घरी जाणार होते, अप्रत्यक्षरित्या मागणी घालायला. आणि हे काय रे काका, तू कुठे चाललास? तो एकदा रणवीरकडे पाहत बोलतो. रणवीर आज एकदम टकाटक आवरून आला होता. कडक इस्त्रीचा पांढऱ्या रंगाचा शर्ट, तेही इन केलेला आणि त्यावर काळी जीन्स, त्याला बेल्ट लावलेला. केस एकदम हेअर कलर करून काळी कुळकुळीत केलेले, गळ्यात नेहमीची चेन, पायात काळा पॉलिश केलेला लग्नातला बूट. कोणालाही वाटलं नसतं की त्याला कॉलेजमध्ये शिकणारी मुले आहेत. इतका आसू देखणा दिसत होता. क्या बात है काका, श्री 1 मिनिट त्याच्याकडे पाहत हात करत बोलतो. आज तर एकदम फाडू दिसतोय. एकदम कातिलाना अंदाज. तो एकदम टपोरी आवाजात बोलतो. हो ना, तो शर्टाची इन करत मध्येच दोन्ही खिशात हात घालून इकडून तिकडे पाहत, मध्येच नुकताच केलेल्या दाढीवरून हात फिरवत समोरच्या आरशात न्याहाळत बोलतो. विचार काय आहे? आज कुणाला ठार मारायचे आहे का? तो डोळा मारत बोलतो. विचारही करू नका तसा. अचानक आलेली दीपा रणवीरजवळ येत बोलते. आपल्या मुलासाठी मुलगी पाहायला जात आहात, एवढं लक्ष असू द्या. ती त्याच्या शर्टच्या खिशाला बाहेरून हाताने कुरवाळत बोलते. आणि लक्ष असू दे हे बोलताना जरा त्यावर जोर लावते. श्री, आवर रे लवकर, तात्या गाडीत जाऊन बसले आहेत केव्हाचे, म्हणत दीपा आपल्या मोकळ्या काळ्याभोर केसांना जाता जाता हिसका देत बोलते. जणू त्याला सांगत असावी, अभी तो मे भी जवान हूं. कशा आहेत या? तो बोलतो तसा श्री दारात जाऊन डोकावून पाहत ती गेल्याची खात्री करून घेतो. काका, काय होतं हे? तो परत डोळा मारून बोलतो. वैसे काका, तेली तो निकल पडी है. चॅम्प, बिहेव. काकी आहे तुझी. तसा तो पटकन रागात बोलतो श्रीला आणि लवकर या खाली म्हणत तोही जातो. त्याला आता दीपाशी बोलायचं जे होतं. इकडे श्री आपल्या भावी बायकोचे स्वप्न पाहत पटापट आवरतो आणि मग ते तिघे आकांक्षाच्या घरी जायला निघतात. कडेगाव नावाचं छोटंसं गाव होतं. ते तसं कराडपासून फक्त अर्ध्या तासाच्या अंतरावर होतं. नमस्ते सुलूजी. तात्या घरात पोचताच सुलू आजीला नमस्कार करतात. आकांक्षाच्या घरी त्यांनी कालच फोन करून ते येणार असल्याचे सांगितले होते, त्यामुळे गाडीचा आवाज येताच सुलू आजी दारातच उभ्या होत्या. बंगलो भारी आहे. मागून येत असलेला श्री आपल्या सासरवडीचं घर पाहून जाम खुश होता, पण लगेच चेहरा पडला होता, कारण इतक्या श्रीमंतीत वाढलेली मुलगी आपल्यासारख्या आर्मीतील मुलाला देतील का, त्याची काळजी त्याला आता वाटून राहिली होती. चल, काळजी करू नकोस, होईल सर्व ठीक. रणवीर श्री का मागे अडखळला हे पाहायला आल्यावर त्याच्या चेहऱ्यावरची नाराजगी रणवीरला कळते आणि तो त्याला खांद्यावर हात ठेवत दिलासा देतो. तसा श्री त्याच्या हातावर आपल्या हाताने थोपटतो आणि मग दोघेही घरात जातात. तात्या व सुलू आजीचं असं जुजबी बोलणं होतं. पाणी दिलं जातं. आकांक्षाचे आई बाबा. बराच वेळ इकडल्या तिकडल्या गप्पा मारून झाल्या तरी तिचे आई बाबा दिसत नसल्याने न राहून रणवीर विचारतोच. नाही, ते दोघं घरात नाहीत. त्या सॉरी फील करत बोलतात. ते काय आहे ना, प्रताप, माझा मुलगा म्हणजे आकांक्षाचे वडील, सध्या दौऱ्यावर असल्याने इच्छा असूनही देऊ शकले नाही. तर तिच्या आईलाही जरा काम होतं, समाजसेवा पार्टीचं. आजीच्या बोलण्यात आपल्या सुनेबद्दल कटुता होती हे दिसून येत होतं, पण कुणी यावर जास्त काही चर्चा केली नाही. काय करतो तुमचा मुलगा? तात्यांनी विचारलं. कराडचा मंत्री आहे. आजीला बोलताना आश्चर्य वाटतं की त्यांना कसं काय माहीत नाही. प्रताप देशमुख, माझा मुलगा, त्या बोलतात आणि तिघे आश्चर्याने तोंडात बोट घालतात. म्हणजे तू शिक्षण मंत्री दत्तात्रय देशमुखांची मंडळी आहेस? तात्या अजूनही शॉकमध्ये असतात. हो, त्याही शॉकमध्ये. गायकवाड, तुला हे माहीत नव्हतं? त्या आश्चर्यानेच विचारतात. तसं तात्या मानेनच नाही बोलतात. रणवीर व श्री त्यांच्याकडे पाहत असतात. त्या दिवशी बोलायला जास्तच वेळच नाही मिळाला. त्या तोंड पाडत त्या दिवशीचे अभिचे कारनामे जे आठवत होते.
पण काही म्हण, तुझी नातीन कुस्ती छान खेळली हं. हो, मग का नाही खेळणार? तात्या कौतुकाने रणवीरच्या पाठीत मारत बोलतात. शेवटी ती हिंद केसरी रणवीर गायकवाडची मुलगी आहे, केतकी रणवीर गायकवाड. याआधी तिने जिल्हा, तालुका आणि राष्ट्रीय कुस्त्याही गाजवल्यात. तात्यांच्या बोलण्यात अभिमान होता, आपल्या मुलासाठी व नातींसाठी. आता मात्र आजी शॉकमध्ये. काय? रणवीर गायकवाड? आणि ती केतकी गायकवाड? म्हणजे 7 वर्षापूर्वी माझ्या नातूला, अभिमन्यू देशमुखला नॅशनल लेवलला हरवलं, ती तुझी नातीन? आजी आपल्या तोंडावर हात ठेवून बोलतात. खूप मोठा शॉक होता त्यांना. हो, मला वाटलं तुला माहीत असेल. पेपरचे पेपर रगाने त्यावेळी भरून यायचे, तात्या म्हणतात. लक्षात नाही राहिलं, आजी उदास होत बोलते. आपला काहीच मध्यंतरी संपर्क नसल्याने ध्यानातून गेलं असावं. ते बोलतच असतात की चहा पोहे घेऊन त्यांचा नोकर येतो. मग ते खात खात इकडच्या तिकडच्या गप्पा चालू करतात. आता गप्पा रंगल्या होत्या. रणवीर तात्या बोलत होते, पण श्री मात्र बसून बसून बोर झाला होता. केतकीलाही बोलवायला हवं होतं, म्हणजे सोबत आकांक्षाही आली असती तिच्याबरोबर. त्याला असं वाटू लागलं. तो आपला घर न्याहाळत होता. बरं मग चलू आता? उशीर होईल नाही तर घरी जायला, तात्या हात जोडत बोलतात. तशात त्याही उठून नमस्कार करतात. तात्या, अगदी सहज आला होता की काही काम होतं? त्या शेवटी बोलल्याच. कारण कुठंतरी कालपासून त्यांना मनातून वाटत होतं की गायकवाड असे सहज घरी येणार नाहीत, काम असल्याशिवाय. काम असं काही नाही, आता रणवीरच बोलायला सुरुवात करतो. कारण गेल्या अर्ध्या तासात तात्यांना विचारता आलं नव्हतं आकांक्षासाठी. त्यामुळे ही जबाबदारी आता आपण पेलू असं वाटून तो बोलायला लागतो. खरं तर आम्हाला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं होतं. ते तिघे उभेच असतात. हो का? अरे मग आधी सांगायचं ना तात्या. बरं, बोला आता, बसा. काहीतरी गंभीर आहे हे समजून आजी त्यांना बसायला लावते. तसं रणवीर एकदा तात्याकडे बघतो व परवानगी घेतो. तात्या हो बोलताच तो परत बोलायला लागतो. सुलाजी, ते तुमची आकांक्षा आम्हा सर्वांना आमचा मोठा मुलगा श्रीसाठी पसंत पडली आहे. आम्ही तिला गायकवाड घराण्याची सून बनवायला उत्सुक आहोत. तो त्याचं नाव घेताना श्रीकडे पाहत बोलतो. हा का मुलगा? आजी श्रीकडे पूर्ण निरीक्षण करत बोलते. तसं रणवीर त्याची पाठ थोपटत बोलतो. हो म्हणून. हे आर्मीत आहे असं ऐकलं मी, त्या विचारात बुडत बोलत म्हणतात. हो, गेल्या 2 वर्षापासून याचं ॲज अ मेजर म्हणून प्रमोशन झालं आहे. सध्या तो काश्मीर सीमारेषेवर कार्यरत आहे. रणवीरच्या डोळ्यात बोलताना अभिमान दाटून आला होता, जसा मगाशी तात्या त्याची ओळख करून देत होते. अरे वा, खूप छान, त्या बोलतात. पण माफी मागते, म्हणजे आकांक्षाचे निर्णय मी एकटीच नाही घेऊ शकत ना. तिचे आईवडील पाहिजेत. मी बोलते त्यांच्याशी आधी, मग कळवते, त्या उठून हात जोडत बोलतात. चेहऱ्यावर परत ती आपण काही करू शकत नाही याची नाराजगी दिसत होती. अरे इट्स ओके आजी. आईवडिलांची त्यांच्या परवानगीने झालं तर आमचं लग्न होईल. श्री त्यांच्या हातावर आपले दोन्ही हात ठेवत बोलतो. आजी मायेनं त्याची नजर काढतात हातानेच आपल्या, आणि मग रणवीर व श्रीला नमस्कार करून पुढे जातात. तर तात्याही नमस्कार करून बाहेर पडतात. केतकी, ती 2दा हाक मारते तसे हे दोघे मागे वळून पाहतात. श्री भैया, तू? त्याला तिथे पाहून इकडे केतकी व अभिची तारांबळ उडते. केतकीचा भाऊ? लांबून पाहत असलेली आकांक्षाही श्रीला पाहते. भैया, तू समजतोय तसं काही नाही, ती पुढे येतच बोलत होती की तिकडून आकांक्षाही पळत येते. काय हे केतकी, आज माझे हिल्स का घालून गेली? तरी तुला म्हणत होते सकाळी की घालू नको, त्यांचे बेल्ट तुटले आहेत. बघ बरं, तुटला का नाही सँडल? तरी बरं अभिदादा होता म्हणून वाचलीस, नाहीतर चांगलंच तोंड फुटलं असतं. ती डोळे मिचकावतच केतकीला बोलते. पण इकडे श्री गडबडून गेला. एकतर आकांक्षाचं असं येणं त्याच्या हृदयाची धडधड वाढायला पुरेसं होतं, आणि त्यात तिचा आवाज ही कानावर बऱ्याच दिवसांनी पडला होता. त्यामुळे तो जागीच स्तब्ध उभा राहून या दोघींकडे पाहत असतो. थँक्स. जवळच आलेल्या आकांक्षालाही ती डोळे मिचकावत हळूच कानात बोलते व पळतच श्रीपाशी जाते. श्री भैया, तू असं अचानक कसा काय? ती आता इथे काही झालंच नाही असं त्याला भासवत त्यालाच विषयांतर करत विचारते. ते मी एकटाच नाही आलो, सोबत रणवीर काका व तात्याही आलेत तुला भेटायला. तो एक लूक देतो अभिला आणि तिच्या हाताला धरून दोघे आत जायला लागतात. थँक्स छुटकी, म्हणत अभिही तिच्या डोक्यात थोपटतो हसून आणि आपल्या मित्रांबरोबर जातो. तुम्ही तिघे असे अचानक कसं काय? केतकीचं मात्र इकडे प्रश्नावली सुरू झाली होती.
का? आम्ही येऊ नये का तुला आता भेटायला? तो जरा कोरडं बोलतो. त्याला कारण तिथं काहीतरी झालंय याचा दाट संशय होता आणि अभिला पाहून तर त्याचं डोकं फिरलं होतं. तसं मी कुठं म्हणले भैया? त्याचा रोग समजल्याने ती जरा धडपणाखालीच बोलते. नंतर काही न बोलता दोघंही हॉस्टेलच्या गेटवर येतात. बाबा म्हणत ती पळतच रणवीरपाशी जाते व त्याला मिठी मारते. तोही तिला आपल्या मिठीत घेऊन थोपटतो. काय मग चिव? कसं वाटलं आमचं सरप्राईज? रणवीर तिला नंतर मिठीतून थोडं दूर करत हसत म्हणाला. एकदम बढिया. पण असं अचानक कसं काय? ती तोच परत रणवीरला प्रश्न विचारते. अगं हा आपला श्री, तात्या हसत म्हणतात. तुझ्यासाठी वहिनी नको का बघायला आता? समोरून आकांक्षाला पाहून तात्या पटकन सावरून बोलतात. कारण तसं ताकीद श्रीकडून घरच्यांना मिळाली होती की याबद्दल आकांक्षाशी बोलायचं नाही जोपर्यंत तिच्या घरच्यांचा होकार कळेल. अच्छा अच्छा. तात्या कुठे पाहत आहेत याचा अंदाज घेतल्याने केतकीलाही सर्व कळतं. ती आनंदून जाते. नमस्कार तात्या. नमस्कार काका म्हणत आकांक्षा पाया पडते तर श्रीकडे हसून पाहते. टेन्शन मात्र तिला श्रीचं आलं होतं तिच्या दादामुळे. त्यामुळे ती जास्त काही बोलत नाही. पण रणवीर व तात्या तिच्याकडे प्रेमाने पाहून घेतात आणि रणवीर तर तिथे श्रीला नजरेनंच चिडवायलाही लागतो. तसा श्री लाजतो. पण चोरून चोरून बघणं त्याचं चालूच असतं, जे आकांक्षालाही कळत होतं आणि मनातून खूप भारीवाली तिला फिलिंग येत होती. थोडा वेळ गप्पा मारून कॅन्टीनचा चहा पिऊन हे तिघे परत पाडेगावला जायला निघतात. रणवीरचे जातानाही डोळे पाणावले होते, पण तो तिला बघायचं टाळत होता, जे केतकीलाही कळत होतं. तीही जरा भावूक झाली होती. तिने मुखपणे सर्वांचा निरोप घेतला आणि लगेच आपल्या खोलीत गेली. बराच वेळ बाथरूममध्येच ती शॉवर घेत खाली होती. आज झालेला अभि बरोबरचं किसिंग आठवून तर तिला अजून रडायला येत होतं. केतू, रडायला काय झालं? तू त्या रडणाऱ्या मुलींमधली नसून आवाज उठवणाऱ्या मुलींमधली मुलगी आहेस. बी स्ट्रॉंग. तू रणवीर गायकवाड व दीपा गायकवाड या फायटरची मुलगी आहे. तुला असं रडणं शोभत नाही. त्या अभिला आता धडा शिकवायची वेळ आली आहे. तुझ्या प्रत्येक अश्रूचा त्याच्याकडून हिशोब घ्यायचा आहे. त्याने ती दिलेली खालच्या लेवलची शिक्षाला तुलाही जबाब द्यायचा आहे. आरशातलं आपलं प्रतिबिंब तिला प्रवृत्त करत होतं त्याच्या विरोधात लढण्यासाठी. पण तिला माहीत नव्हतं की ती शिक्षा तर त्याने नाही तर दुसऱ्यानेच कुणीतरी दिली होती. बरी आहेस काय? बाहेर आलेल्या केतकीला काळजीने आकांक्षा बोलते, पण केतकी यावर काहीच बोलत नाही. ती आपले ओले केस सुकवत होते आणि मनात त्या अभिला शिव्यांची लाखोली वाहनं ही चालूच होतं. बहुतेक तिला राग आला असावा असा विचार करत तीही आपला आवरते. रात्री जेवायलाही केतकी जात नाही. ती तशीच रात्री लवकर झोपून गेली होती. काय मग प्लेबॉय? मला वाटलं आज काही तुम्हाला भूक नसेल. जेवायला सर्व मुलं नेहमीप्रमाणे कॅन्टीनमध्ये जमा झाली होती. निलेशही आला होता. त्याने खांद्यावर हात ठेवत चेष्टा करायला अभिची सुरुवात केली. का? आज कुठला उपवास आहे का? मात्र अभिला त्याचा रोख न कळाल्याने तो बोलून गेला. अरे दुपारी इतका भारी मध चाटायला भेटलाय म्हटल्यावर भूक पळून गेली असेल ना, म्हणून म्हणालो. निलेश अगदी सहज बोलत होता. निलेश. मात्र अभिला त्याचा रोग कळताच त्याला राग आला आणि तो त्याच्यावर ओरडला. आज पहिल्यांदाच तो निलेशवर ओरडला होता. खरं तर निलेश हा त्याचा चुलत भाऊही लागत होता नात्यानं आणि तेही सुमित येण्याआधी चांगले मित्र होते. पण 11वीत कॉलेज बदललं आणि सुमित अभिच्या आयुष्यात आला. त्यामुळे त्याला जास्त मित्रांची गरज कधी भासलीच नाही. हे बघ निलेश, तुम्ही सर्वांनी काय पाहिलं मला माहीत नाही, पण ही असली शिक्षा पहिलं तर मी दिलीच नव्हती. आणि जे आखाड्यात झालं ना ते ना तिने मुद्दाम केलं ना मी. तिचा खरंच पाय अडकला होता सँडलचा बंद तुटल्याने. तो आता शांत होऊन बोलत होता, पण तरीही असं वाटत होतं तिथल्या मुलांना की तो खोटं बोलतोय. तुम्हाला जो विचार करायचा तो करा, मी चाललो. शेवटी तो चिडून बोलतो आणि निघून जातो. जेवणही करत नाही. मी तिच्यासाठी एवढी का सफाई देत आहे? सर्व असा विचार करत आहेत की तिने मी दिलेली शिक्षा मान्य करून ती वागली तर ठीक आहे, वाटू द्या सर्वांना तसं. तसंही तिला फार गर्व होता स्वतःच्या पैलवानीवर. त्या दिवशी कारण नसताना तिने मला भाग पाडले होते कुस्ती खेळायला. माझी तर इच्छाही नव्हती, पण ती माझा इतका रागराग का करत आहे? त्या दिवशी तर मी सर्वांची माफी मागितली होती, पण मग कॉलेजच्या पहिल्याच दिवसापासून ती माझ्यावर चिडून आहे. असं वाटतंय की तिने मला त्या दिवशीसाठी माफच केलं नाही. तो कॅन्टीनमधून रूमवर आला होता, पण झोपच येत नव्हती. सारखे तिचेच विचार मनात गुंजी घालत होते. मनात काहीतरी ठरवतच सकाळी सकाळीच केतकी त्या आखाड्यात गेली. कुस्तीचे नेहमीप्रमाणे थोडेफार व्यायाम केले आणि पट्टीवरून धावत ती नेहमीच्या सवयीप्रमाणे अभि धावत होती. कुस्तीचे नेहमीप्रमाणे थोडेफार व्यायाम केले आणि पट्टीवरून धावत होती ती.
नेहमीच्या सवयीप्रमाणे अभिसुद्धा आला. तिला असं वॉर्मअप करताना बघून त्याला तिचं कौतुक वाटलं. पण मग तिला बघतच त्याचं रनिंग सुरू झालं होतं. ती त्याच्या पाशी आली. हाय मास्क, आय मीन अभि. ती त्याच्यासमोर आपला हात पुढे करत बोलते. मास्कवाला म्हणणार होती सवयीप्रमाणे, पण परत काहीतरी आठवताच ती त्याचं नाव घेते. हाय. पण तिचं असं सभ्य रूप मात्र त्याला गोंधळून टाकत होतं. काल मी खूप विचार केला इथून रूमवर गेल्यावर आणि मला पटलं. ती बोलायला लागते. काय पटलं? तो साशंकतेने विचारतो. हेच की उगीच भांडण करण्यात काही अर्थ नाही. शिवाय जे आपलं झालं त्यासाठी तू ऑलरेडी माझ्या आईला माफी मागितली होती. यामुळे मी तुला माफ करून पुढे सरकायला पाहिजे होतं. पण काय करू? मनाचा कंट्रोल आपल्या हातात नसतो ना. यामुळे हे सर्व चुका माझ्या हातून झाला. ती मान खाली घालून बोलते. ओके, काही हरकत नाही. कोणीतरी म्हणूनच गेलं आहे ना. मोठ्या मोठ्या शहरांमध्ये अशा छोट्या छोट्या गोष्टी होऊन जातात. सो कूल डाऊन. तू बोलतच असतो की ती आपले डोळे पुसत त्याच्या होला हो म्हणते. हे, तू रडतेस? डोंट बी क्राय मिस पाडेगाव. तो आपला रुमाल तिला देत बोलतो. ती तो घेऊन हलकेच डोळे पुसते आणि नाकही. त्याला इरिटेट होतं ते पाहून. तुम्ही मला खरंच माफ केले? ती हुंदके देतच त्याचा रुमाल परत करत बोलते. तो राहू दे तुलाच. तो रुमालाकडे विचित्र नजरेने पाहत बोलतो. आणि माफ तर तू करणार आहेस ना. तू जर माफ मला केलं असशील तर मीही. फ्रेंड्स? तो आता तिच्या पुढे हात करत बोलतो. ती तोच हात ज्याने आपले आधी डोळे व नाक पुसले होते रुमालाच्या आधी, तो पुढे करतच असते की राहू दे. तो पटकन आपला हात मागे घेत बोलतो. ती बरं म्हणून एक नाजूक अशी स्माईल देते. चल भेटू नंतर. हसत म्हणत तो तिथून गेला. त्याला खरं तर खूप छान वाटत होतं की फायनली त्यांच्यात मैत्री तर झाली. तो जाताच केतकी फक्त हसली आणि तीही आपल्या हॉस्टेलच्या रूमकडे निघून गेली. हाय फ्रेंड, अभि केतकीला म्हणाला. लंच टाईमला ती जेव्हा प्राजू व आकांक्षाबरोबर कॅन्टीनमध्ये आली तसं आधीच आलेले अभि व त्याचे मित्र बसले होते. बाकी सर्वांना वाटलं की आता हा पक्का मार खाईल, पण तसं काही झालं नाही. तिनेही उलट हसून त्याला हाय केलं. सगळेच अचंबित झाले होते. जॉईनस म्हणत त्याने एक खुर्ची मागे सरकवली तर तीही हसत त्यावर बसली. प्राजू आकांक्षा मात्र मागेच उभा राहून हे पाहत होत्या. अगं छुटकी, तुम्ही का तिकडे उभे आहात? या ना, तुम्हीही बसा. तो हसत आकांक्षाला बोलतो तसे आकांक्षा व प्राजू जरा बिचकतच येऊन बसले. आकांक्षा नेमकी सुमीच्या शेजारच्या खुर्चीत बसली होती. दोघांची नजरानजर झाली तसं फक्त तिने गोड स्माईल केली तर त्याने नेहमीप्रमाणे इग्नोर केलं. काय मग म्हणते तुमचं नवीन कॉलेज? कसं वाटलं नवीन कॉलेज? अभिनेच पहिलं बोलायला सुरुवात केली. अर्थात फक्त तो केतकीकडे पाहत होता. खूप छान आहे दादा, मस्त आहे सर्व. पण उत्तर मात्र आकांक्षानेच दिलं. प्राजूने तिच्यात हाला हा मिळवला. आणि तुम्हाला? त्याच वेळी दोघांची नजरानजर होताच त्याने सॉफ्टली केतकीला विचारलं. मस्त आहे. ती मात्र एवढंच बोलली. जेवण करत गप्पा सुरू झाल्या. म्हणजे एकटा अभिच बोलत होता. बाकीच्या तिघी उत्तर देत होत्या आणि याचे मित्र टेबल टेनिसच्या बॉलप्रमाणे कधी इकडे तर कधी तिकडे पाहत होते. अभि व तिच्यात इतकं नॉर्मल कसं काय झालं याचाच विचार करत होते. हळूहळू तीही खुलत होती. गप्पा चांगल्या रंगल्या होत्या. काय असेल मनात केतूच्या हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा करार एका लग्नाचा. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, अशाच अजून कथा माझ्या ऐकायला आवडत असतील